मॉर्निंग, नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी इंगळकर ब्लॉग. तर नवीन असाल तर सर्वात आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि व्हिडिओ शॉर्टपर्यंत एन्जॉय करा. तर सकाळी उठल्या मी पहिले पाहिलंच तुम्ही कालच्या ब्लॉगमध्ये किती सगळा डस्ट बसलेला होता. तर सर्वात आधी पहिले झाडझूड केली व्यवस्थित आणि डस्टिंग वगैरे करून घेतली. आणि आता मला सर्वात पहिले मेन महत्त्वाचं काम करायचं आहे. एकदम मला आठवलं आता तुमच्यासोबत बोलता बोलता की मला लावायचे आहे मशीनमध्ये कपडे. कारण की काल यांचे जे कपडे निघालेले आहे ना, एवढे सगळे कपडे आहे. आता मशीनच्या टबमध्ये फक्त आणि फक्त त्यांचेच कपडे आहे. तर ते लावून देते मी आणि मग तर इथे मी कपड्यांसाठी वापरत असते हे एरियलचं लिक्विड, जे की टॉप लोडचं आहे. आणि मला असं काही वाटत नाही टॉप लोड फ्रंट लोड याचं काही हे नाही आहे. फक्त किंमत वाढवून देते ते फ्रंट लोडची, बाकी काम ते तेवढंच करते. आणि हे एरियलचं लिक्विड मी जे वाईट कपडे असले आणि खूप जास्त मळलेले कपडे असले ना त्याच्यासाठी वापरते. आणि डेली यूजच्या कपड्यांसाठी मी हे लिक्विड वापरत असते, जे की मला खूप कमी किमतीमध्ये मिळून जाते. हे आहे फक्त आणि फक्त 300 काहीतरी रुपयाला. आणि ते होते एरियलचं 800 काहीतरी रुपयाला आहे असं. डीमार्टमधून जर घेतलं ना तुम्ही तर तुम्हाला 500 काहीतरी रुपयाला मिळून जाते. आणि या लिक्विडची सुद्धा प्राईस जे आहे ते जास्त आहे, पण कमी किमतीत तिथे मिळून जाते. असं कॉस्मेटिक वगैरे ना डीमार्टमधून घ्यायला खूप जास्त पुरवते. तर मी तिथूनच घेत असते सगळं कॉस्मेटिक. आणि बाकी काही जर असं असलं तर मला जे तिथलं नाही आवडलं त्या गोष्टी मी नाहीच घेत. तर लिक्विड भरताना माझंही नेहमीचंच आहे, ओव्हरफ्लो होऊन जाते पटकनच. आणि मला ना असं तंतोतंत भरलं पाहिजे असं असते. आणि त्या नादामध्ये सगळं लिक्विड जे आहे ते सांडून जाते. मग पटकन मी ते कपड्यांच्या ह्याच्यात टाकून दिलं, जेणेकरून ते बॉटलच्या बाहेरचे जेवढे काही निघालं आहे तेवढं ते कपड्यांनाच दिसणार म्हणून. आणि त्याच्यातलं जे ओव्हरफ्लो झालेलं होतं ते सुद्धा थोडंफार कपड्यांमध्ये टाकून दिलं आणि बॉटल स्वच्छ पुसूपास करून ठेवून दिली. त्यानंतर मग आली मी इथे नाश्ता करायसाठी. आणि सर्वात आधी गॅस ओटा वगैरे पुसून घेतला, कारण की इतक्या दिवसाचा डस्ट तो पुसलाच होता मी. आणि मला ना इकडे तिकडे पाहिलं नॅपकिन काही दिसला नाही. मग मी पॅन्टलाच हात पुसून घेतले. काय करणार ना, घाई गडबडीत असलं की मग हे असंच राहते. आणि माझा आजचा पहिला दिवस आहे क्वार्टरमधला. तर थोडंसं अस्ताव्यस्त झालेलं आहेच, कारण एवढे दिवस करण वगैरे होता. त्याच्यामुळे त्यांनी कुठल्या वस्तू कुठे ठेवलेल्या आहेत, त्याच्यामुळे हा सगळा असा ताल चालू आहे. तर आता करते मी व्यवस्थित आज पूर्ण सगळं काही. काल जेव्हा मी इथे आली ना तेव्हा मला खूप बरं वाटत होतं आणि खूप असं सुकूनवाली फिलिंग येत होती. पण मग आज जेव्हा मी सकाळी उठली ना तेव्हा मला असं वाटत होतं की म्हणजे कोणीच नाही आहे. आणि एक तर उन्हाळ्यातनं खरंच करमायला पाहत नाही. आणि आता एवढ्या याच्यातून मी आली तिथे सगळेजण असं बोलायला चालायला होते. आणि मग इथे आता समजा आपण एकटंच राहतो, त्याच्यामुळे थोडंसं मला असं वाटत होतं. आणि स्नेहाताईसुद्धा नाही आहे. मला मी कालच्या म्हणते 2-3 दिवसा अगोदरच्या ब्लॉगमध्ये सांगितलंच की स्नेहाताई चाललेल्या आहे आता परमनंटली. तर त्या गेल्या. आणि आतापर्यंत मला असं वाटत नव्हतं त्या गावी जात होत्या तरी पण आज मला ना असं वाटत होतं की म्हणजे काहीतरी म्हणजे नाहीसंच वाटत होतं सगळं काही. आणि वेगळंच काही वाटत होतं. मी म्हटलं चला आता त्यांना कॉल तरी करून घेते आणि त्यांच्यासोबत 2 शब्द बोलून तरी घेते. आणि तसंही त्यांना मला कॉल करायचाच होता, पण मी त्यांच्या दुसऱ्या कॉलवर फोन लावत होती, जो की त्यांचा बंद आहे तो फोन. आणि मी त्यांच्या त्याच नंबरवर 2-3 दिवस झाले कॉल करत होती, बंदच दाखवत होता. मी आज सरांना कॉल केला, काहून ताईंचा कॉल बंद आहे, फोन बंद आहे म्हटलं. तर नाही म्हणे. मग मी दुसऱ्या त्यांना म्हटलं त्यांना सांगा की माझ्या याच्यावर कॉल करा म्हणून. मग कॉल वगैरे केला. आणि तसंही त्यांना मला फोन करायचाच होता, कारण त्यांचे 2-3 दिवसाअगोदर काका वारले. जसे आता तिकडे गेला राहायला, सामान वगैरे ठेवलं आणि दुसऱ्या दिवशी आता सगळं व्यवस्थित करायचं तर त्यांना फोन आला की काका गेले आहे म्हणून. जे आम्ही नागपूरला गेलो होतो ना त्यांना बघायसाठी, तर ते काका वारलेले आहे म्हणून. तशाच ते आलं हिंगणघाटला. तर आता ते हिंगणघाटलाच आहे. तर तेच मी त्यांना एक कॉल करायचा होता मला. तर चला मग मंडळी, आता करते मी नाश्ता. आणि नाश्त्यात आज मस्त पापडा होणार आहे. आणि पापड्याची रेसिपी तुम्हाला आता झटपट अशीच सांगून देते. तर सर्वात आधी मस्त जिरं मोहरी टाकायचा, कांदा टाकायचा, मिरची टाकायची, गोड निंबाचा पाला टाकायचा म्हणजेच कढीपत्ता. त्यानंतर तिखट मीठ चवीनुसार आणि तिखट मीठ हळद
चवीनुसार. त्याच्यानंतर मग टमाटर आणि मग टाकायचा पापडा आणि तो छान मस्त असा तेलामध्ये सगळं असं मिक्स करून घ्यायचं, परतून घ्यायचं पूर्ण. आणि त्याच्यानंतर मग त्याच्यात थोडंसं हलकं हलकं गरम पाणी टाकून असा शिजवायचा आणि खूप छान असा लागतो हा पापडा. पोह्यांपेक्षा पण खूप छान लागतो. हे यांना काल दिला ना मी, तर हे म्हणत होते की पोहे का बरं नाही केले, हे का केलं असं तसं म्हणून. आणि मग नंतर जेव्हा खायला लागले आणि जेव्हा तो संपला तेव्हा म्हणत होते की का बरं तू एवढूसाच केला बा म्हणून. तर असं आहे म्हणून खायच्या आधीच ना नाही असते. कोणाकोणाला आवडतो हा पापडा, परकाशे पापडकूट तर असं नाव आहे याला. तर कोणाकोणाला आवडतो कमेंट्स बॉक्समध्ये नक्कीच सांगा. मला तर पापडा आवडतो, पण मला याचं खरवट तर खूपच जास्त आवडते. खरवट माझं म्हणजे फेवरेटच आहे. सगळंच याचं मी खरवट खात असते आणि असं पापडीसारखं लागते ना छान कुरुम, तर खूप आवडते मला. आणि बघा सगळ्यात लास्टमध्ये मी घेत असते काहून, कारण की खरवट मिळालं पाहिजे म्हणून. तर शानू पण अशी नाकटून वरून येत होती की हे काय केलं म्हणून. आणि मग नंतर खायच्या वेळी मस्त झाला, यमी करत होती. का करते तू? काय करते? का कर? मला पाहू ते काय लिपस्टिक. का करू? हेअरस्टाईल करून दिली. हे हेअरस्टाईल अशी माझी, अशी हेअरस्टाईल. ही आहे माझी हेअरस्टाईल. आणि हे माझं लिपस्टिक जे वरच्या होटाला नसते लागत, फक्त खालच्या होटाला लागत असते. शाळा कधी लागते तुझी? शाळा कधी लागते तुझी? अरे देवा, मेकअप झाला माझा बसल्या. आंघोळ करून आली मी, छान तयारी वगैरे केली होती बरं, पण तरी तिने माझं मेकअपच करून दिला. एवढं मोठं लिपस्टिक लावलं का शानू? होळी आहे का? उठ पटकन. वाव, किती छान झाला. आता नाही झालं. एवढी वाराधून सुटली बापरे, कूलर सुद्धा पडून गेला पूर्ण. किती झाडलं तरी असंच आहे. इतकं छान स्वच्छ झाडून पुसून टाकलं होतं मी, पूर्ण कचरा झाला, जसं काही इथं कोणी राहतच नव्हतं. कूलर ते कूलर अंत्यविधी करायच्या काय आला, अंत्यविधी करायला लागतात याची. आता एकाएकी शांत झालं सगळं. वरचे कपडे माहिती नाही काय चाल झाला तर. वरचे कपडे हो
कचरा टिकला का? अरे वा, असा गोंधळ राहते. एकाएकी शांत झालं माहिती आहे का? किती हे होतं, वाळटूळ आली होती. बापरे, गोकरू काढ कशानं हे गोकरू. पकड, मी काढते. कूलर पडला. कूलर पडला म्हणतो. कचरा बघा, कचरा किती कचरा साचला आताच्या आता 5 मिनिटात. पाण्याच्या बॉटल पण एक उन्हाळ्याचं एक वेगळंच काही टेन्शन आहे. पाण्याच्या बॉटल दिवस रात्र पाण्याची बॉटल भरत काढा. थकली ते तुमची वाट बघू बघू. कधी नेता, कधी नेता? पाणी पण संपलं प्यायचं. तर मला आज हे झाडांचे पानं जे आहे ना पिवळे आलेले, तर ते काढून घ्यायचे होते, कारण यांना पाणी नसून भेटलं व्यवस्थित. त्याच्यामुळे बरेच झाडांचे पानं जे आहेत ते असे हे बघा पिवळे पिवळे आलेले आहे. आता झालेली आहे रात्र, त्याच्यामुळे आता तर काही करू शकत नाही. हे उद्याच करावं लागणार आहे. उद्याच करावं लागणार. तर चला मग मंडळी. आणि हो, इकडे चालू आहे रडफड, कारण की आता इकडे आलो आपण तर इथे कोणीच नाही आता खेळायसाठी. त्याच्यामुळे चालू आहे इथे रडणं. मला आता काय करू, मी आता कोणासोबत काय खेळू, कोणीच नाही ते, असं तसं 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 तसं. एक तर कसं हिच्या डोळ्याला झालेली आहे माजोळी. बघ माजोळी झाली किती मोठी. हे आता हिच्या डोळ्याचा हा एक कायच प्रॉब्लेम आहे, काय नाही तर माहिती नाही. थोडं काही स्क्रीन पाहिली किंवा काही हे असं होऊन जाते तिला. तर आता हिला तिथे पाठवलं तर ही बघते टी व्ही बघते ना तू. हे मलाच ऐकते फक्त, तिथे आईबाबांना असंच फिरवते मस्त. टी व्ही बघते ना तू तिथे, म्हणून नाही पाठवत आहे मी तुला. हिला जायचं आहे पुन्हा बोरगावला. टी व्ही पाहशील का? मामाला सांगितलं नाही तर रिचार्ज मारायचं नाही म्हणजे वायफायमध्ये. मापा कसे बघन. एक तर माझ्या बाबांचं चालू आहे IPL, त्याच्यामुळे रिचार्ज पण हे नाही करता येत. तर चला मंडळी, आता तर हिला सध्या घेऊन जाते मी बाहेर. थोडंसं फ्रेश वगैरे होते आणि बाहेर घेऊन जाते. आणि तिला काय खायचं आहे काय नाही ते पण देते तिला चॉकलेट केक बनवून दे म्हणते. मगांपासून माझ्या मागे लागलेली आहे दुपारपासून की चॉकलेट केक बनवून दे म्हणून. आता चॉकलेट केक बनवायसाठी किती सारे इन्ग्रेडियंट लागतात, तर ते सगळं आता सध्या काही आणू शकत नाही. त्याच्यामुळे विकतच खाऊन घे, ठीक आहे. नाहीतर बघते काहीतरी करावं लागेल. सध्या खराब आहे. मग अशी मस्त मस्त्या केल्या आणि आता एकदम शानू. एवढी दुखी आहे का गं तू? बापरे. तर निघालो मग मंडळी. आम्हाला पण थोडं मार्केटमध्ये जायचंच होतं, कपड्यांच्या दुकानात जायचं होतं. त्याच्यानंतर यांच्यासाठी चप्पल वगैरे घ्यायची होती. आणि तिथे गेल्यानंतर माहीत पडलं की मामा भेटले मला. मामांनी सांगितलं मामीची तब्येत बेकार झालेली आहे म्हणून. तर मग तिकडे गेली मी तब्येत बघायसाठी. त्याच्यानंतर यांच्यासाठी घेतलेली आहे चप्पल. आणि किती दिवस झाले चप्पल घ्यायची. पण कसं असते ना, माणसांचं पहिले आपल्या परिवाराचं करत बसते आणि त्यानंतर मग बाकीच्यांचं होत राहते, अशासारखं काम आहे. आता मला रिसेंटली त्यांनी इतकं मोठं गिफ्ट दिलं ना, तर त्यांना असं बरंच काही त्यांचं होतं की मला हे घ्यायचं ते घ्यायचं, पण त्यांनी सर्वात आधी माझा विचार केला. आणि खरंच त्या बाबतीत खूप मी नशीबवान आहे. आणि असाही मला त्यांचा खूप गोष्टींचा ना सपोर्ट असतो की मी कोणचंही काम करते ना, त्यामध्ये त्यांचा पूर्णपणे सपोर्ट असतो. आणि त्याचसाठी म्हणून त्यांनी मला एक खूप मोठी गोष्ट घेऊन दिलेली आहे. तर तुम्हाला ते समोरच्या ब्लॉगमध्ये दाखवणारच. तर आता पूर्ण सस्पेन्स काही उघडत नाही, काय घेऊन दिलं काय नाही, तर ते तुम्हाला नंतरच्या ब्लॉगमध्ये दाखवणारच. काही कारणामुळे तो ब्लॉग जो आहे तो मागे पडलेला आहे, पण तुम्हाला त्याचं पण कारण सांगणार. तर असं आहे मग मंडळी. आता भाजीचं वगैरे घेऊन घेत आहे. आणि भेंड्यानं मला बिलकुलच चांगल्या वाटत नव्हत्या आणि निवडल्या मी 5-6 वगैरे काढल्या. आणि मग म्हटलं राहू दे, काय त्या भेंड्या बिलकुलच चांगल्या नव्हत्या त्या भेंड्या. मग मी मस्त चवळीच्या शेंगा, चिवळीची भाजी असं सगळं घेतलेलं आहे. आणि चिवळीची भाजी ना उन्हाळ्यात खाणं खूप चांगलं असतं. तर त्याचं बेसन करत असतो आम्ही, त्याची रेसिपी करणार मी तुमच्यासोबत शेअर.
तर भाजीचं वगैरे घेतलं आणि निघालो आम्ही आमच्या घरी जायसाठी. आणि हो, शानूसाठी येताना ना पेस्ट्रीसुद्धा घेतली. आणि घरी गेल्याबरोबर ना पटकन मी स्वयंपाक करून घेतला, जेवण खावण केलं आणि मग माझे जे कामं होते व्हायचे, कारण आज एवढे सगळे कपडे निघालेले होते आणि वाराधुनीमुळे ते तसेच ठेवावं लागले, कारण की इतकं घरात कचरा झालेला होता. सगळं साफसूफ करून घ्यावं लागलं. पहिले कपडे राहू दे म्हटलं, संध्याकाळी होते. तर असं आहे मग मंडळी. चला आता आजच्या ब्लॉगला इथेच एंड करते. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कसा नाही कमेंट्स करून नक्कीच सांगा. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा. बाय बाय.